दिनों दिन आपराधिक प्रवृत्तियां बढ़ती ही जा रही है। इसी के चलते बदलापुर में हुई घटना का सभी ओर निषेध दर्शाया जा रहा है, जिसके तहत आज शहर में भी शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जिला कार्याध्यक्ष तथा महिला जिलाध्यक्ष बेबी उइके इनके नेतृत्व में आंदोलन किया गया। तो सुनिए इस मौके पर बेबी उइके ने घटना की तीव्र निंदा करते हुए क्या मांग की, इस खबर में। बदलापुर में 4 साल के 2 बालिकाओं पर अत्याचार करने वाले आरोपी पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए, इस मांग को लेकर जिला कार्याध्यक्ष तथा महिला जिलाध्यक्ष बेबी उइके इनके नेतृत्व में आंदोलन किया गया। इसमें शहर जिलाध्यक्ष दीपक जायसवाल, शहराध्यक्ष शिल्पा कामड़े, युवक जिला कार्याध्यक्ष संजय ठाकुर, ज्येष्ठ नेता DK आरेकर, पूर्व OBC सेल के जिलाध्यक्ष सुधाकर काकड़े, पूर्व युवती जिला अध्यक्ष प्रज्ञा पाटिल, बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष शरद मानकर, सेवा दल के जिलाध्यक्ष मानिक लोनकर, अल्पसंख्यक शहराध्यक्ष बाबू ईसा इन आदि के साथ जलनगर वार्ड की महिला पदाधिकारी उपस्थित थी। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जिला कार्याध्यक्ष तथा महिला जिलाध्यक्ष बेबी उइके ने इस घटना संदर्भ में संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करते हुए क्या कहा। काल बदलापूर येथे 4 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला। ही घटना अतिशय निंदनीय असून संतापजनक घटना आहे। या घटनेचा सर्वप्रथम आम्ही चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करतो। खऱ्या अर्थाने आज या महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही धोक्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्रातले गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्या या मागणीसाठी आजचं हे आंदोलन आहे। आपण बघितलं मागे मुंबई, आज बदलापूर, आज महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांवर मुलींवर अन्याय अत्याचाराच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि या राज्याचे गृहमंत्री मूग गिळून बसलेले, त्यांना राजकारण दिसत आहे, मतांचे टक्केवारी कसे वाढवता येईल हे दिसत आहे। माझ्या राज्यातल्या महिला सुरक्षित नाही आणि तुम्ही म्हणता की लाडकी बहीण योजना, अहो लाडकी बहीण योजना तुम्ही द्या, आम्ही स्वागत करतो, परंतु आज आमच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही। महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि तुम्ही मुंग गिळून गप्प का? हा प्रश्न, हा सवाल गृहमंत्र्यांना विचारण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये फक्त सूडबुद्धीचं राजकारण सुरू आहे। मतांचा जनाधार वाढवण्यासाठी म्हणजे इतकं सूडबुद्धीचं राजकारण सुरू आहे। त्यांना या राज्यातले महिलांवर असेल, शेतकऱ्यांवर असेल, हे प्रश्न त्यांना दिसत नाही। म्हणून आम्ही या गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी तडकाफडकी राजीनामा द्यावा, कारण हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि या अपयशी सरकारला, झोपी गेलेल्या सरकारला जागा होण्यासाठी या सरकारने महिलांना न्याय देऊ शकत नाही, मुलींना न्याय देऊ शकत नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही। शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून आपण गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळू शकत नाही, म्हणून आपण गृहमंत्री पदाचा आपण राजीनामा द्यावा। शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा या पदाचा राजीनामा द्यावा। अशा प्रकरण, या प्रकारचे प्रकरण जे घडतात, त्या घटना घडतात, या घटना आपण जलद गती न्यायालयामध्ये प्रविष्ट करून अशा घटनांना तात्काळ आपण निर्णय घ्यावा, अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मागणी करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।